अनिल, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स किसान इको फार्म मध्ये? म्हणजे गावी आल्यासारखं असं वाटलं आउटिंगला वगैरे. आणि जेवण उत्तम होतं. घरचं जेवण खाल्ल्यासारखं असं वाटलं आम्हाला. बाहेर म्हणजे जेवतोय असं हॉटेलमध्ये असं बिलकुल नाही वाटलं. मला सगळ्यात छान काय वाटलं, मुलं ना तुमची रिव्हर आणि रिव्हरला जे त्यांनी एन्जॉय केलं मुलांनी, स्विमिंग पूलपेक्षा म्हणजे खूप जास्त एकदम एन्जॉय केलं त्यांनी असं. म्हणजे एक्झॅक्टली असं बोलतात ना की गावाला गेल्यानंतर जसं लहान मुलं जसं एन्जॉय करतात ना, सेम फील आहे. म्हणजे असं वाटतच नाही की आपण आउटिंगसाठी रिसॉर्टला वगैरे किंवा फार्म हाऊसला आलोय. सेम आपण मामाच्या गावाला जातो त्या पॅटर्न मध्ये फील आलं. त्यामुळे खूप एन्जॉय केलं मुलांनी आणि आम्ही पण. फार्म हाऊस आहे ते मस्त निसर्गाच्या कुशीत आहे, पूर्ण डोंगराच्या आड आहे, एकदम मस्त आहे. थँक्यू. आम्हाला पण तुमच्यासोबत खूप मजा आली. थँक्यू. आणि सगळ्यात मला काय वाटलं, मुलं फुलपाखरासारखी फ्री होती. कुठे काही त्यांना बाजूला नव्हतंच त्यांच्यात ते पण ते फुल एन्जॉय करत होते. असं काही रिस्क नव्हते. यु नो वॉट, ऑल द टाइम ते लोक कॅटच्या मागे, डॉगच्या मागे, नदीवर फ्री होते. मला आणि त्याच विजनने आम्ही स्टार्ट केलं होतं की मुलं इथे येऊन फ्री व्हावेत, यु नो. तर ते आम्ही तुमच्या मुलांमध्ये बघितलं आणि मला खूप आनंद झाला. पण ऍक्च्युली येण्यामागचा उद्देश तोच होता की म्हटलं मुलांना एन्जॉय करता आलं पाहिजे. आपण तर ठीक आहे स्विमिंग पूल किंवा रिसॉर्टला करत होतो, आपण म्हणजे जे बेसिकली आपणच जास्त मोठी माणसंच एन्जॉय करतो. लहान मुलांना त्या मनाने तेवढं एन्जॉय नाही बाकीचे आपण करतात. असं म्हणतो की बाबा ॲनिमल्स फीड करणे वगैरे किंवा रिव्हरला जाणं, हे गावी गेल्यावरतीच होत्या गोष्टी. काऊसोबत किंवा गायसोबत आणि बैलांसोबत हे करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं वगैरे असं. लवली. आणि आम्हाला खरंच खूप मजा आली तुमच्यासोबत ना, आणि एकदम आठवणीत राहाल तुम्ही सगळेजण. हो नक्की नक्की. परत या. आम्ही परत नवीन नक्की विजिट करू तुमच्याकडे. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.